श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत आव्हान देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी आता वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आता शनिवारी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार आहेत. शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी माझे राजकारणातील आदर्श नेतृत्व आहे, तसेच वाराणसीमध्ये आमचा मोठा भक्त परिवार देखील असल्यानं मी तेथे प्रचाराला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आमच्या त्या ठिकाणी बघा, जनस्वामींनी आम्हाला एक वार्षिक परंपरा दिली. त्या परंपरेचा कार्यक्रम तिथे बाबांच्या अनुषरामध्ये संपन्न आहेत आणि देशभक्तीचा संगम त्या ठिकाणी होत असल्यामुळे नरेंद्र मोदी आमचे एक राजकीय आदर्श आहेत आणि ते आदर्श असल्यामुळे की बाबांचा मुद्दाच आहे की लढा राष्ट्रीयचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, आणि म्हणून राजकारणी चांगली माणसं आली पाहिजेत. आपण या 10 वर्षामध्ये पाहतो की भारतामध्ये जे काही आपल्याला प्रगतीच्या दृष्टीने पावलवाट या 3 घटना दिसते. जसं काश्मीरमध्ये 370 कलम रद्द होणे असेल, किंवा राम मंदिर असेल, किंवा काशीचा कॉरिडॉर असेल, अशा अनेक बघा मुद्दे, किंवा लोकसंख्या नियंत्रण कानून असेल, किंवा नागरिकत्व असेल, असे अनेक जे मुद्दे जे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून अशा व्यक्तींची गरज असल्यामुळे त्यांनी आमची सर्व मंडळी अशा माणसांना त्या ठिकाणी मदत करणं आणि त्या निवडणं आमचं कर्तव्य समजतो. म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी काशीमधून आणायची होत असल्यामुळे त्यांचा प्रचार आम्ही त्यांनी करणार. साधू संत असतील, आमची भक्तपरिवार असेल, त्यामार्फत आम्ही त्यांनी करणार आहोत. नाशिक लोकसभेत अर्ज माघारीच्या अखेरीपर्यंत भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी प्रयत्न केले, परंतु महाराज लढण्यावर ठाम राहिले. निवडणुकीचा धुराळा खाली बसताच आता शांतिगिरी महाराजांनी वाराणसीत जाऊन मोदींचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.